नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। शहर वाहतूक उपशाखा उल्हासनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भांबरे यांनी नागरिकांना केले आवाहन। येत्या 27 जुलै रोजी लोक अदालत घेण्यात येणार आहे। तसेच वाहन चालकांना नोटीस आल्या असतील तर लोक अदालतचा उपयोग करावा। 30-40% सवलत देण्यात येणार आहे। वाहन चालकांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। आपल्या संपूर्ण राज्यामध्ये 27 जुलैला लोक अदालत घेण्यात येणार आहे। आपल्या उल्हासनगर कोर्टामध्ये पण 27 तारखेला त्या बाबतीत केसेस घेणार आहेत कोर्टात। मी त्या बाबतीत सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करील की ज्यांना लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस आल्या असतील वाहतूक विभागाच्या चलनाबाबत, तर त्यांना माननीय न्यायालय जे आहे काही प्रमाणात सवलत देणार आहे। समजा 1000 रुपये फाईन असेल तर 200-300 रुपये सवलत देणार आहे असं कोणी कळवलेलं आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी ते फाईन भरून घ्यायचं आहे। आपल्याकडं एक वाहन चालक आहेत, त्यांना मोबाईलवर बोलताना जवळजवळ 40,000 रुपये फाईन आलेला आहे। तर अशा लोकांनी जर तिथं जाऊन आपल्या तडजोड शुल्क भरली तर त्यांना त्याच्यात काही बऱ्यापैकी प्रमाणात त्यांना सवलत भेटू शकते। तसेच जे रिक्षा चालक आहेत किंवा 2 व्हीलरवाले असतील त्यांनी सुद्धा या लोक अदालतचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे फाईन आहे ते कमी करून भरून घ्यावं। तर हे लोक अदालतसाठी लोकांनी जे फाईन भरत आहे ती सुविधा कुठे नेमकं केली? लोक अदालत नेमकं कुठे भरवण्यात येणार? आपल्या कोर्टात, आपलं जे उल्हासनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी ते भरवण्यात येणार आहे। सर्व नागरिकांनी पहिले आमच्या ऑफिसला यायचं आहे। आमच्याकडे जर केस असेल आम्ही ते चेक करू किती फाईन आहे आणि मग ते आम्ही तिथं पाठवणार कोर्टात। तर पहिले नागरिकांनी कृपा करून आमच्याकडे यावं आणि नंतर मग आम्ही त्यांना पुढची प्रोसिजर सांगू।